भाजपच्या नेत्यांना काय बोलायचं काय नाही बोलायचं हे काय कळत नाही। आम्ही भाजपला काहीच बोलत नाही। आम्ही इलेक्शन कमिशनला सांगतो 2019 लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर 2024चं इलेक्शनपर्यंत दर महिन्याला जे काय वोटर रजिस्ट्रेशन झालेलं आहे, मतदार नोंदणी झालेली आहे, ती एका पॅटर्नमध्ये झालेली आहे। त्याच्यामध्ये कुठेही काही चुकीचं घडलं आहे असं जाणवत नाही। पण लोकसभेचं इलेक्शन 2024चं झालं, त्यानंतर विधानसभेपर्यंत 52 लाख मतदारांची नोंदणी झाली आणि हा जो पॅटर्न आहे तो विचित्र आहे, तो अनपेक्षित आहे। इतकं मोठ्या प्रमाणात नोंदणी कशी झाली त्याच्यावर आमचा आक्षेप आहे आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर आता आपल्याला जाणवते की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वोट चोरी, आपण जे हे असतात आधार कार्डचा उपयोग करून दुसऱ्या लोकांनीसुद्धा बाहेरून येऊन मतदार केलेला आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सिरियस आहेत आणि ह्या लोकशाहीच्या विरोधात आहेत। लोकशाही टिकावी, संविधान टिकावं यासाठी आम्ही सर्व रस्त्यावर येऊन लढत आहोत की त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं नाव देखील वगळण्यात येतं। आता बघा ना, म्हणजे तिसराच एक कुठला तरी व्यक्ती जेव्हा ऑनलाईन जाऊन उद्धव ठाकरे साहेबांचं नाव त्या ठिकाणी रजिस्टर करतो आणि मग इलेक्शन कमिशनची लोक उद्धव ठाकरे साहेबांचं नाव असल्यामुळे आले तरी बाकीकडे तर येतच नसतील आणि ऑनलाईन नाव आलं की त्याला अप्रूव्ह करून टाका अशी परिस्थिती असेल। अशा घटना जर मोठ्या नेत्यांच्या बाबतीत घडत असतील तर मग छोट्या लोकांबद्दल नाही तर सामान्य लोकांबद्दल हे तर सरसकट तिथं बनत असेल आणि काही लोकांना तर आपलं रजिस्ट्रेशन झालं हे करत पण नसेल आणि मग तेव्हा खोटे आधार कार्ड घेऊन दुसरीच लोक मतदान करतात असं आमचं मत आहे। दुबार मतदारावरती लक्ष द्या आणि असं करत असेल तर फोडून काढा अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे। शेवटी कधी कधी काय असतं की लोकशाही टिकवायला आणि जर आपल्याला संविधान टिकवायचं असेल आणि मग दंडुकासुद्धा हातात घ्यायची वेळ आली तर ती घ्यावीच लागेल। तर लोकशाही जर टिकली नाही तर गरिबाचं नुकसान होईल। तर गरिबाच्या बाजूने विचार करत असताना हे जे चोर लोक आहेत नाही तर पैसा खाऊन मतदान करणारे आहेत, जे लोकशाहीच्या विरोधात आहेत, त्यांना थोडासा दंडुका दाखवायला काय हरकत नाही असं वाटतं। पक्ष वेळ आल्यावर दंडुका उचलून जो लोकशाहीच्या खिलाफ असेल, जो संविधानाच्या खिलाफ असेल, जर पोलीस त्याच्यावर ॲक्ट करत नसेल, जर प्रशासकीय यंत्रणा त्याच्यावर ॲक्ट करत नसेल तर मग त्या लेवलला आलं तर आम्ही सुद्धा दंडुके घेऊ।